आपल्याला वाटतं की आपण निसर्गाला ओळखतो, पण आपल्या आजूबाजूला एक असं छुपं जग आहे जे न दिसता आपल्या ग्रहाचा सगळा समतोल राखतंय. आणि या जगात प्रत्येक प्राणी, प्रत्येक वनस्पती एका खास भूमिकेत आहे, एका गुप्त कलाकारासारखा. चला तर आज आपण याच गुप्त कलाकारांबद्दल जाणून घेऊया. परिसंस्था म्हणजे खरं तर एक मोठं शहर किंवा एक मोठी कंपनी समजा. इथे खूप गुंतागुंतीचं काम चालतं. पण प्रश्न हा आहे की नक्की कोण काय करतं, म्हणजे प्रत्येकाची जबाबदारी काय. चला तर मग या निसर्गाच्या टीममधल्या काही महत्त्वाच्या खेळाडूंना भेटूया आणि त्यांचे कामं समजून घेऊया. चला सुरुवात करूया अशा जीवांबद्दल बोलून जे चक्क निसर्गाचे आर्किटेक्ट आणि इंजिनियर आहेत. हो, अगदी बरोबर. ते फक्त जंगलात राहत नाहीत, तर ते अक्षरशः जंगलं आणि समुद्रकिनारे तयार करतात. यांना म्हणतात पायाभूत प्रजाती किंवा फाउंडेशनल स्पीशीज. नावाप्रमाणेच या प्रजाती म्हणजे परिसंस्थेचा पाया असतात. जसं घराचा पाया मजबूत नसेल तर अख्खी इमारत कोसळते, तसेच यांच्याशिवाय संपूर्ण परिसंस्थाच धोक्यात येऊ शकते. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर सुंदरबनातली खारफुटीची झाडं. ती फक्त झाडं नाहीत, ती तर एक जिवंत भिंत आहे जी किनारपट्टीचं वादळांपासून संरक्षण करते. आणि इतकंच नाही तर लहान लहान माशांसाठी ती एक सुरक्षित नर्सरीच आहे. विचार करा, एका झाडामुळे किती जीवांना आधार मिळतो. बरं, आता भेटूया कीस्टोन प्रजातींना. कीस्टोन म्हणजे काय, तर जुन्या बांधकामात कमानीच्या मधोमध एक दगड असायचा, जो काढला की अख्खी कमान कोसळायची. या प्रजाती अगदी तशाच आहेत. संख्येने कमी, पण त्यांचं काम इतकं महत्त्वाचं आहे की त्यांच्या असण्या नसण्याने संपूर्ण परिसंस्थेचं चित्रच पालटून जाऊ शकतं. एक उदाहरण बघूया. विचार करा, गीरच्या जंगलातून सगळे सिंह अचानक गायब झाले तर काय होईल? हरणांची आणि इतर तृणभक्षी प्राण्यांची संख्या एकदम वाढेल. ते इतकं गवत खातील की हळूहळू संपूर्ण जंगलच नाहीसं होईल. एका सिंहाच्या नसण्याने अख्खं जंगल धोक्यात आलं. यालाच म्हणतात कीस्टोन इफेक्ट. आर्किटेक्ट आणि इंजिनियर्सना तर आपण भेटलो, पण प्रत्येक समाजात रक्षकांची आणि पहारेकऱ्यांचीही गरज असते, नाही का? निसर्गातही अगदी तसंच आहे. काही प्रजाती संपूर्ण परिसंस्थेचं संरक्षण करतात, तर काही आपल्याला धोक्याची सूचना देतात. यांना म्हणतात छत्र प्रजाती किंवा अम्ब्रेला स्पेशीज. नावाप्रमाणेच या एका मोठ्या छत्रीसारख्या आहेत. जेव्हा आपण या एका मोठ्या प्रजातीला वाचवण्यासाठी तिचं घर म्हणजे तिचा अधिवास सुरक्षित करतो, तेव्हा त्या छत्रीखाली येणारे इतर असंख्य लहान मोठे जीव आपोआपच वाचतात. म्हणजे बघा, जेव्हा आपण बंगाल टायगरला वाचवण्यासाठी मोहीम राबवतो, तेव्हा आपण फक्त एका वाघाला वाचवत नसतो. आपण त्याचं अख्खं घर म्हणजे ते विस्तीर्ण जंगल, तिथली हरणं, पक्षी, कीटक आणि अगदी नद्या-नालेसुद्धा वाचवत असतो. एका वाघामुळे अख्खं जंगल सुरक्षित राहतं. आता काही प्रजाती तर निसर्गाच्या वॉर्निंग सिस्टीम किंवा आरोग्य तपासणी करणाऱ्या डॉक्टरसारख्या असतात. त्यांना सूचक प्रजाती म्हणतात. त्या इतक्या संवेदनशील असतात की पर्यावरणात थोडा जरी बिघाड झाला तरी त्या आपल्याला लगेच धोक्याची सूचना देतात. बेडकांचं उदाहरण घेऊया. त्यांची त्वचा इतकी नाजूक आणि संवेदनशील असते की पाण्यात किंवा हवेत थोडंसं जरी प्रदूषण वाढलं तरी त्याचा परिणाम त्यांच्यावर लगेच होतो. त्यामुळे जर एखाद्या ठिकाणी बेडकांची संख्या अचानक कमी होऊ लागली तर तो आपल्यासाठी एक मोठा धोक्याचा इशारा असतो की तिथल्या पर्यावरणाचं आरोग्य बिघडलं आहे. प्रत्येक ठिकाणी एक संघर्ष असतो, स्थानिक विरुद्ध बाहेरचे. हीच गोष्ट निसर्गातही घडते. ही एक कहाणी आहे तिथल्याच मातीत रुजलेल्या विशेषण्यांची आणि बाहेरून येऊन सगळं काही उद्ध्वस्त करणाऱ्या आक्रमणकर्त्यांची. तर आधी भेटूया इथल्या स्थानिकांना, ज्यांना एंडेमिक स्पीशीज म्हणतात. ह्या प्रजाती इतक्या खास, इतक्या युनिक असतात की त्या जगात फक्त आणि फक्त एकाच विशिष्ट मर्यादित भागात आढळतात, इतर कुठेही नाही. पण गंमत बघा, हीच त्यांची खासियत, त्यांची कमजोरीसुद्धा ठरते. त्या त्यांच्या घराशी इतक्या एकरूप झालेल्या असतात की तिथल्या पर्यावरणात थोडा जरी बदल झाला तरी त्यांचं अस्तित्वच धोक्यात येतं. त्या खूपच नाजूक असतात. आणि मग येतात या कथेतील खलनायक, बाहेरचे आक्रमणकर्ते, म्हणजेच इन्व्हेसिव्ह ॲलियन स्पीशीज. या प्रजाती बाहेरून येतात आणि नवीन ठिकाणी इतक्या वेगाने, इतक्या आक्रमकपणे पसरतात की तिथल्या मूळ जीवांचं जगणंच मुश्किल करून टाकतात. जलपर्णीचं उदाहरण तर आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल. ही वनस्पती तलावांवर इतकी पसरते की एक हिरवी चादरच तयार होते. यामुळे सूर्यप्रकाश पाण्याखाली पोचत नाही, ऑक्सिजन कमी होतो आणि सगळे मासे मरतात. बघा, फक्त एका बाहेरच्या वनस्पतीमुळे अख्खी परिसंस्था कशी उद्ध्वस्त होते. तर थोडक्यात सांगायचं तर हा संघर्ष आहे एका खास, आपल्या जागेत रमलेल्या पण नाजूक अशा स्थानिक कलाकाराचा. आणि दुसऱ्या बाजूला आहे एक आक्रमक,
स्पर्धात्मक आणि सर्व काही गिळंकृत करणारा बाहेरचा खलनायक. बरं, मग या सगळ्या घडामोडींमध्ये आपली म्हणजे माणसाची भूमिका काय? आपण या गुंतागुंतीच्या खेळाला, या परिसंस्थेला वाचवण्यासाठी नक्की काय करतो आणि कसं ठरवतो की कुणाला मदत करायची? आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात घ्यायला हवी. एकच प्रजाती अनेक भूमिका साकारू शकते. उदाहरणार्थ संगाई हरिण. ते एकतर स्थानिक प्रजाती आहे, कारण ते फक्त मणिपूरच्या लोकटक सरोवरात आढळतं. पण त्याच वेळी ते तिथल्या पाणथळ प्रदेशाच्या संवर्धनाचा एक महत्त्वाचा चेहरा, एक राजदूत सुद्धा आहे. आणि याच भूमिकेला म्हणतात फ्लॅगशिप प्रजाती. हे आहेत निसर्गाचे अँबॅसेडर्स. ह्या अशा आकर्षक, करिश्माई प्रजाती असतात ज्यांच्या नावावर संवर्धनासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं आणि निधी गोळा करणं सोपं जातं. विचार करा, जेव्हा आपण भारतीय हत्ती किंवा ग्रेट इंडियन बस्टर्ड सारख्या भव्य प्राण्यांना वाचवण्याबद्दल बोलतो, तेव्हा लोकांचं लक्ष सहज वेधलं जातं, पाठिंबा मिळतो, आणि मग नकळतपणे आपण फक्त त्या एका प्राण्याला नाही, तर त्याच्यासोबत त्याचं संपूर्ण घर आणि त्यात राहणारे इतर अगणित जीव यांनाही वाचवतो. तर आज आपण या परिसंस्थेच्या नाटकातल्या अनेक महत्त्वाच्या कलाकारांना भेटलो, जे आपल्या ग्रहाला जिवंत ठेवण्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. आता खरा प्रश्न हा आहे की ह्या मोठ्या नाटकात आपण स्वतः कोणती भूमिका निवडणार आहोत? एक जबाबदार प्रेक्षक, एक संरक्षक, की आणखी काही? विचार करायला